मग बघूया आता अतिशय सुंदर सामना होणार मी तुम्हाला सामना सुरू होण्याच्या आधीच सांगतोय सामना सुंदर होणार कारण की गाव आपले तालुका आपले सर्व आपले दोन्ही संघ आपलेच आहेत नेहमी एकमेकांसमोर येतात चांगला खेळ होतो फक्त फरक इतका असतो एखादा संघ जिंकतो आणि एक हारतो आता सामना होणार तो एनसीसी विरुद्ध डोंगरीपाडा संघ प्रथम फलंदाजी करणार तर डोंगरीपाडा संघ फलंदाज स्ट्राईकला हर्षल पवार सुंदरसे कॉमेंट्री करणारे सुंदरसे समालोचन करणारे प्रेक्षकांचे मन जिंकणारे यावेळेस संघांनी त्यांना फलंदाजी करण्यासाठी ओपनर पाठवले आणि नॉनस्टिक उभा तो झाडेचा फलंदाज डोंगरीपाडा म्हणून ओळखला जाणारा तो एक फलंदाज म्हणजे विजय आणि एक कसारातला एक उभारता सितारा एक चांगला गोलंदाज ओके तुमचं सांगणं मला कळलेलं पूर्णपणे तर बघूया गोलंदाज बोलवतो अनिकेत सुंदर असा गोलंदाज आहे नवे उभारता सितारा या कसारा गावातील एनसीसी संघामधून खेळतोय उत्कृष्ट गोलंदाजी करतो आणि फलंदाजी अप्रतिम करतो हा खेळाडू तुम्ही याच्या मागचे सामने पाहू शकता सुंदरशी फलंदाजी करतो अनेकांना आम्ही संधी या ठिकाणी एनसीसी कसारा संघाला कोणत्याही गोलंदाजाने जर 3 विकेट घेतले हॅट्रिक जर झाली तर 500 रुपये रोख पारितोषिक आहे लक्ष्मण शेजवळ्यांच्याकडून 300 रुपये पारितोषिक आहे फलंदाज चेंडूवरती जोरदार प्रहार केलाय दाखवून दिलाय हा सामना सहजासहजी संपणार नाहीये यासाठी कष्ट करावे लागतील लढावे लागतील तर सामना जिंकता येईल कारण की दोन्ही संघ अतिशय बलाढ्य मजबूत आहेत जितका ताकदीचा गोलंदाज तेवढा ताकदीचा फलंदाज समोर फलंदाज कोण तर हर्षल पवार फलंदाज चेंडूवरती फलंदाज चेंडूवरती 4 धावा नाही अडचण झाली तर बघूया अनिकेत बघूया हर्षल ओहो दुसरा चेंडू टाकलाय अनिकेतने निर्धाव चेंडू म्हटला जाईल या ठिकाणी पंचांचा कुठलाही इशारा नाही कुठली हालचाल नाही चेंडू निर्धाव झालाय 2 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केल्यात जसा तसा उत्तर दिले पहिल्या चेंडूला चौकार मारला हरकत नाही दुसरा चेंडू मात्र निर्धाव टाकलाय पुन्हा एकदा तोच गोलंदाज तोच फलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने रेक फटकाय चेंडू ऑफसाइडच्या दिशेने चेंडू जातोय का सीमारेषेच्या पार याकडे लक्ष असणार नक्कीच चौकार पुन्हा एकदा चौकार ठोकलाय तर बघूया पुन्हा एकदा तोच गोलंदाज आलाय समोर अनिकेत षटकातील 4था चेंडू घेऊन सुरेख फटका सर्कल तोडण्याचा प्रयत्न करतो हर्षल परंतु क्षेत्राच्या ठिकाणी उपस्थित एक धाव पूर्ण एकाच धावावरती समाधान मानलं लागेल दोन्ही फलंदाजाला आणि डोंगरीपाडा संघाला धावसंख्येत 1 निवड सरते धावसंख्या 9 अशी तर जोरदार दमदार सुरुवात झाली डोंगरपाडा संघाकडून पहिल्या चेंडूपासून प्रहार करण्यास सुरुवात केली दबाव टाकण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी एनसीसी या संघासमोर परंतु एनसीसी असा संघ आहे की तो विजय मिळवण्यामध्ये सक्सेस असतो परंतु आपल्याला पाहायचंय सामना कोण जिंकेल पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बघा ना काय विश्लेषण आहे षटकाचं एक चौकार एक निर्धाव एक चौकार एक सिंगल एक निर्धाव आता मात्र शेवटचा चेंडू या षटकातील अनिकेत गोलंदाज रेक फटका सर्कलच्या बाहेर चेंडू जातोय झेल टिपण्याचा प्रयत्न होतोय परंतु झेल सुटते जे उदाहरण मिळाले या ठिकाणी विजयाला षटक संपलेलं आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 बिनबाद 10 संधी निर्माण झाली होती त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये चांगला फलंदाज बाद झाला असता तंबू मध्ये परतला असता नक्कीच फलंदाजीची बाजू थोडीशी कमकुवत झाली असती परंतु संपली नसती कारण की अजूनही भरपूर खेळाडू खेळायचे बाकी आहेत एकही विकेट गेला नाहीये एक चांगली संधी गमावली ती एनसीसी संघाने झेल टिपली नाही झेल सोडली
आता मात्र सगळ्यांचा आवडता गोलंदाज ज्ञानेश्वर मैदानामध्ये चेंडू घेऊन. आणि सर्वांचा लाडका असा खेळाडू मैदानामध्ये चेंडू घेऊन. राग चेंडू यावेळेस म्हटल्याप्रमाणे चेंडू टाकलेला आहे. तर पाहू शकतात किती सुंदर अशी गोलंदाजी करतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय हा खेळाडू. किशोर कंबाळकर साहेब लाळेगावचे उपसरपंच यांनी स्टेजवर त्यांची कृपा करायची आहे. हा लिहितो सॉरी नंतर काय सिंगल का. तर बघूया ज्ञानेश्वर आता अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. षटकातील पुढील चेंडू सुरक्षितरित्या चेंडू टाकलेला परंतु तेवढ्याच चांगल्या पद्धतीने चेंडू टोलवलेला आहे भिरकावून दिलेला आहे परंतु क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. चेंडू सीमारेषे पार 4. टोकलेत हलकीशी कट लागले झेल सुटलेली आहे. पुन्हा एकदा एक संधी गमावली आहे एनसीसी या संघाने. चांगला फलंदाज बादल असता सामन्याला एक सामन्यामध्ये थोडासा बदल झाला असता. आता मात्र स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईकला येतो विजय. किशोर कंबाळकर कृपया स्टेजवरती यायचंय. लाळेगावचे सरपंच षटकातील 2 चेंडू शिल्लक. तर पाहूया सध्या अजूनही सामना चालू आहे. डोंगरीपाडा विरुद्ध एनसीसी. प्रथम फलंदाजी करतो तो डोंगरीपाडा हा संघ आणि गोलंदाजी क्षेत्ररक्षण करतो तो एनसीसी हा संघ. एका बाजूने फटकेबाजी चालू आहे एका बाजूने गोलंदाजी चालू आहे. एका धावसंख्या झाली 16. 4 चेंडू 16. तर चला काय कारणाचा विलंब झालेला. आता सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. गोलंदाज तो ज्ञानेश्वर सुंदर असा गोलंदाज डावकुरा गोलंदाज आहे. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतो तो ज्ञानेश्वर. चांगला असा चेंडू टाकला पण तो फटकवण्यात आलाय. थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. पुन्हा तेच चित्र मैदानामध्ये आपल्याला दिसतंय. खराब क्षेत्ररक्षण. कधी झेल सोडतात कधी चेंडू सोडतात परिणामी धावा खर्च करतात. धावसंख्यात भर धावसंख्या 17. आता मात्र शेवटचा चेंडू. आतापर्यंत दुसरा षटक आहे मार्गस्थ आहे. 5 चेंडू झालेले आहेत आणि चांगली गोलंदाजी म्हणता येईल या ठिकाणी. फक्त एकाच चौकात टोकलाय. सुंदर गोलंदाजी परंतु समोर आहे तो हर्षल चौकात टोकणारा फलंदाज षटकार मारणारा. सुंदर चेंडू या ठिकाणी थोडीशी अपील केली जाते. अपील आणि बाद.
नक्कीच तो परतलाय. आपल्या संघासाठी सुंदर फलंदाजी केली त्याने हर्षल यांनी, परंतु बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय परिचित. परिचित बघूया. परिचित मला असं वाटतं एक चांगला गोलंदाज देखील म्हणून ओळखला जातो या संघामध्ये, डोंगरीपाडा संघामध्ये. परंतु आता मात्र त्यांनी फलंदाजीचा भार सांभाळलाय आणि मला वाटतंय डोंगरीपाड्याने एक नवीन आयडिया किंवा काही शकल लढवली असेल. नवीन नवीन खेळून ते संधी देतात फलंदाजी करण्यासाठी आणि तसंच पाहायला भेटलं आपल्याला. कारण की हर्षल मला वाटतं 4थ्या का 5व्या क्रमांकाचा फलंदाज होता, परंतु त्याला आज ओपनिंगची फलंदाजी करण्यासाठी संधी दिली आणि संधीचं देखील त्यांनी सोनं केलं. चांगली फलंदाजी केली. आता मात्र स्ट्राईकला तो विजय, नॉन स्ट्राईकला परिचित आणि गोलंदाज आला तो आकाश. विशाल. धावसंख्या ती 17. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या मोल ती 10 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 7. एकूण बेरीज केली तर धावसंख्या झाली ती 17. सुंदर चेंडू टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न नक्कीच गेलता, परंतु प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय वाईट. अवंतर धाव. पुन्हा एकदा विशाल आपल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्याचा प्रयत्न करणार पंचांच्या उजव्या बाजूने, परंतु समोर फलंदाज तो विजय. जोरदार प्रहार केलाय, परंतु चेंडू कुठेतरी अडवण्यात येईल कारण की 2 क्षेत्ररक्षक आले आहेत आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागेल विजय आणि त्याच्या संघाला. परंतु एक धावाने नक्कीच धावाचं शिखर थोडंसं वाढलं जाईल. धावसंख्या होती 19. कोलवट टप्प्याचा चेंडू होता, परंतु फलंदाजाने मारण्याचा प्रयत्न केला. एक धाव नक्कीच जमवले. धावसंख्या होती 20. एक बाद 20. सॉरी 21. बघूया पुन्हा एकदा हलकीशी कट लागले मैदानामध्ये. चेंडू सर्कलच्या आतच थांबवण्यात आलाय. धावसंख्या ती 21. चांगलं क्षेत्ररक्षण. जर एकमेकाला एकाची साथ असेल तर आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो. जर गोलंदाजी चांगली करतो गोलंदाज तर क्षेत्ररक्षण त्याला साथ द्यायला हवे, चेंडू अडवायला हवेत, झेल टिपायला हवेत. तसेच फलंदाजी करताना देखील असते. हो चांगला चेंडू आहे, परंतु विजय याने फटकावून दिला. चेंडू झेल टिपण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही ठिकाणी की त्यांना माहिती होतं झेल होऊ शकणार नाही. चेंडू अडवायला पाहिजे, धावा अडवायला पाहिजे, तसे प्रयत्न केले, परंतु 2 धावा घेण्यापासून कोणीही रोखू शकलं नाही. धावसंख्येत भर झाले. धावसंख्या 23. एक बाद 23. षटकातील 2 चेंडू शिल्लक. दोन्ही बाजूने प्रयत्न केले जातात सामना विजय होण्यासाठी. एका बाजूने फलंदाजी, दुसऱ्या बाजूने गोलंदाजी. उलटा थोडासा लो फुलटा चेंडू होता, परंतु फलंदाज हुकला चेंडू बॅट आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती डोंगरीपाडा संघाची 23. सुंदर गोलंदाजी. तिन्ही गोलंदाज अतिशय सुंदररित्या काम करून आपले परतले आहेत. 6-7 चेंडू प्रत्येकाने टाकलेत आणि त्या 6 चेंडूमध्ये कमीत कमी धावा खर्च केल्यात. पहिल्या गोलंदाजाने 10 धावा खर्च केल्या, दुसऱ्या गोलंदाजाने 7 धावा खर्च केल्या, तिसऱ्या गोलंदाजाने 4 धावा खर्च केल्यात. धावसंख्या ती 23. आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर बोलवतो ज्ञानेश्वरांना. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्ञानेश्वर यांच्या करिअर मधलं हे पहिलाच असा सामना असेल की त्या सामन्यामध्ये त्याला 2 षटक टाकण्याची संधी मिळाली आहे. या अगोदर त्यांनी भरपूर संघामधून खेळले, परंतु एक षटक टाकायचे अतिशय महत्त्वपूर्ण षटक असायचं. यावेळेस त्यांची कामगिरी पाहून एनसीसी संघाने संधी दिली दुसऱ्या षटकासाठी. चेंडू फटकवला. चेंडू वन बाउन्स जातोय. मला असं वाटतंय की षटकार जातोय.
बदलावा लागेल. पहिला चेंडूवरती जोरदार प्रहार केलाय तो परिचित यांनी. दणदणीत खणखणीत सनसनीत षटकार ठोकलाय. 6 धावा एका चेंडूवरती जमवल्यात या फलंदाजाने. अशा प्रकारे डोंगरीपाडा संघाची धावसंख्या झाली 29. बघूया पहिल्या चेंडूची षटकार ठोकलाय. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे ते ज्ञानेश्वर यांच्याकडे टाकण्यासाठी. पुन्हा एकदा सज्ज होईल तो ज्ञानेश्वर बॉलिंग मार्कर तयार होईल. डाकुरा गोलंदाज पंचाच्या डाव्या बाजूने परंतु समोर उजवा फलंदाज. आता यावेळेस मात्र कमबॅक करतोय गोलंदाज. चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय परंतु मला वाटतं बाईस किंवा लेग बायच्या स्वरूपात एक धाव नक्कीच घेतले. बॅट कट एक धाव नक्कीच घेतली. धावसंख्येत भर झाले. धावसंख्या 30. अतिशय दक्ष असे ते पंच मैदानामध्ये त्यांचं लक्ष वारंवार आम्हाला सूचना देतात, चिन्ह देतात की वाईट आहे की नो आहे की बॅट आहे की कट आहे की बाईज आहे. धावसंख्येत पुन्हा एकदा भर होते. धावसंख्या 30. ओहो यावेळेस नक्कीच प्रयत्न केला होता परंतु झेलची एक संधी झेल टिपलेला आहे. फलंदाज बाद झालाय. विजय माघारी परततोय. दुसरा फलंदाज बाद होतोय तो विजयच्या स्वरूपात. पहिला फलंदाज बाद झाला तो हर्षल आणि दुसरा फलंदाज झाला तो विजय. ओपनरची जोडी मैदानातून परत आलेली आहेत. दोन्ही फलंदाज बाद झाले. चांगली कामगिरी करून परतले आहेत परंतु आता मैदानामध्ये परिचित आणि मनोज यांच्या समोर अजूनही अजूनही 1.5 ओव्हर म्हणजे जवळजवळ 9 चेंडू शिल्लक. या ठिकाणी आम्हाला कळवण्यात येतं की पूर्ण 9 चेंडू शिल्लक या ठिकाणी. पुन्हा एकदा मी जोरदार अपील झाले. फलंदाज बाद होतोय. सुंदर गोलंदाजी संधीचं सोनं करताना ज्ञानेश्वर दीपक जाधव आपल्या समोर गोलंदाजी करतात. रजिस्ट्रेशन केलंय आणि धावचित केलंय फलंदाजाला. नवीन फलंदाज जातो तो सचिन. पण समजा फलंदाज पोहोचतो म्हणजे तर बघूया पुन्हा एकदा सज्ज तो ज्ञानेश्वर. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते. मध्ये मध्ये फटकेबाजी झालेली डोंगरीपाड्या संघाकडनं परंतु आता धावांना थोडीशी गती कमी झालेली आहे कारण ज्ञानेश्वर चेंडू टाकतोय. धावसंख्या 30. सुरेख चेंडू चांगला फटका. चेंडू नक्की जाणार सीमारेषे पार. चौकार. वैयक्तिक पहिलाच चेंडू खेळ सचिन. पहिलाच चेंडूवरती 4 धावा जमवला आपल्या संघासाठी. आल्या आल्या फटकेबाजी करण्याची सुरुवात. त्यांनाही माहिती की सामना आपला एनसीसी संघासोबत आहेत त्यामुळे धावांचा डोंगर रचना अतिशय महत्वाचा आहे. सुंदर चेंडू या ठिकाणी थोडीशी अपील नक्कीच झालेली. षटक संपलेलं आहे.
4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34. 3 बाद 34. सुंदर अशी एक गोलंदाजी आपण पाहतो ज्ञानेश्वर यांची. धावसंख्या 34. अत्र मात्र शेवटचं षटक बरोबर या इनिंग मध्ये शेवटचं षटक. गोलंदाज तो समोर दिलीप. एनसीसी संघाचा हा खेळाडू चांगलासा गोलंदाज. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय दिलीप. सुंदर चेंडू चांगला फटका आहे. बघूया त्याला फील्ड केलं जातंय की नाही. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. चेंडू जातो सीमारेषे पार. मी पुन्हा एकदा आठवण करून देतो की एनसीसी या संघाच्या कोणत्याही खेळाडूने सलग जर 3 विकेट मिळवले तर 300 रुपये रोख पारितोषिक लक्ष्मणजी. पहिला चेंडू ते चांगला समाचार घेतला दिलीप यांचा. पहिला चेंडू ते चौकार डोकलाय. पुढे अंकाचा प्रयत्न फलंदाजाला पायाची हालचाल करत पुढे आला. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसरा प्रयत्न झालेला या ठिकाणी. तो प्रयत्न सक्सेसफुल. 2 धावा मिळवल्या आहेत. धावसंख्येत भर. धावसंख्या 40. 3 बाद 40. शेवटचं षटक मार्गस्थ प्रगती पथावरती. हे षटक 2 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्या. चांगलासा चेंडू आहे. चांगला थोडीशी हलकीशी कट लागली पण चेंडू सर्कलच्या बाहेर येताना दिसतोय. एक धाव पूर्ण केली जाते या ठिकाणी. धावसंख्येत भर. धावसंख्या 41. आता मात्र नक्कीच कमबॅक केलं या गोलंदाज असं बोलता येईल की सांगता येईल. कारण की पहिल्या चेंडूवरती चौकार आला. नंतर एक डबल आली. आता मात्र सिंगल येतोय. आणि असं होऊ शकतं की हा चेंडू निर्धाव जाईल किंवा षटकारही जाऊ शकतो. यावेळेस मात्र पंच पूर्णपणे तयारीत व्हाईट चेंडू देण्यासाठी. त्यांनी ओळखला, त्यांनी पाहिला, त्यांनी बघितला आणि व्हाईट चेंडू या ठिकाणी देण्यात आलाय. बघूया जोरदार प्रहार केलाय. यावेळेस काय होतंय, काय घडतंय. षटकार जातोय. घडलेली आहे. कारण की मी बोललो होतो एका चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती डबल, नंतर सिंगल. मला निर्धार जाईल किंवा षटकार जाईल. परंतु मध्ये वाईट गेला. संधी तीच होती परंतु षटकार गेला. आणि या षटकाराने डोंगरीपाडा संघाची धावसंख्या 48. 3 बाद 48. अजूनही 2 चेंडू शिल्लक. थोडंसं मागडाचं षटक पाहायला भेटतं दिलीप यांच्याकडनं. परंतु अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू मध्ये कसं कमबॅक, काय किमया, काय जादू करतात का. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. उत्तुंग लांब 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 षटकार. चोपन्न. 3 बाद 54. 2ची बनते ती जोडी, 3ची बनते ती हॅट्रिक. ती हॅट्रिकची संधी आले आणि आयुष्यात संधी कधी येत नसते. ती आपल्या कष्टातून कार्यातून ती निर्माण करावी लागते, खेचून आणावी लागते. त्याच फलंदाजाने तसंच केले. 2 षटकार लगातार ठोकले. 3ऱ्या षटकाची संधी त्यांनी निर्माण केली. बघूया ती संधीचा हॅट्रिक होते का. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. 5 चेंडू मध्ये जवळजवळ 19 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. गोलंदाज दिलीप. जोरदार होता परंतु या ठिकाणी षटकार जाणार नाही.
चौकार जातो का पाहूया आपण. सुंदर क्षेत्ररक्षण अनेक त्यांचा 2 धावा नक्कीच या ठिकाणी पूर्ण केल्या. षटक संपलेलं आहे या 2 धावेने. धावसंख्या झाली ती 56 आणि 57 धावांचं आव्हान ठेवलं ते NCC क्रिकेट संघासमोर. ती डोंगरपाडा संघाने आणि 57 धावांचा आव्हान उभं केले ते NCC कसारा संघासमोर. मापक तो आव्हान थोडंसं माप आहे का, पण तो अशक्य नाहीये. कारण की क्रिकेटमध्ये काही अशक्य किंवा शक्य नसतं. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो. जोपर्यंत शेवटचा चेंडू किंवा शेवटची धाव पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकला हे सांगणं कठीण असतं. थोडंसं सन्मानजनक आव्हान उभं केल्या ठिकाणी, पण त्या आव्हानाचा पाठला NCC संघ कसा करतो याकडे लक्ष असणार. यानंतर होणारा सामना एकटा कसारा विरुद्ध लाहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. लक्ष्मण शेजवळ नाही. लाहे संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. या ठिकाणी लाहे संघाचे भगवान भाऊ कंबळे या ठिकाणी मैदानामध्ये आले आहेत. कृपया स्टेजवरती यायचं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत. सामन्याला सुरुवात होते. अतिशय रंगतदार सामना चालू आहे डोंगरीपाडा विरुद्ध NCC कसारा. सुरेख चेंडू, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव घेण्यात कोणी रोखू शकलं नाही या ठिकाणी. आणि कुठलाही आमंत्रण धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही फलंदाज. पहिल्याच चेंडूवरती एक धाव जमवले. भगवान भाऊ कंबळे स्टेजवरती यायचे. तर बघूया, चांगल्याशी सुरुवात झाली NCC संघाकडनं. पहिल्याच चेंडूवरती एक धाव जमवली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ठिकाणी सर्कलमध्ये डोंगरीपाडा संघाकडनं. सचिन अतिशय उत्कृष्ट गोलंदाज. बघूया पुन्हा एकदा. तो हो, निश्चितच या ठिकाणी चित्र दिसतंय वाईट चेंडूचा. चेंडू खूपच बाहेर. अवंतर धाव. दिशाहीन गोलंदाजी, दिशा भरकटतोय गोलंदाज आणि अवंतर धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 2 NCC संघाची. यावेळेस मात्र गोलंदाज कमबॅक करतोय. चेंडू निर्धाव टाकतोय, फलंदाजाला फसवतोय. धावसंख्या हळूहळू पुढे जाते. धावसंख्या 2. 2 चेंडू 2. एकदा हलकीशी कट लागते.
आणि या ठिकाणी एनसीसी कसारा संघाला सलग 3 चौकारासाठी सलग 3 चौकारासाठी 301 रुपये पारितोषिक ठेवले ते लक्ष्मणजी शेजवळ यांनी सलग 3 चौकारासाठी 300 रुपयाचं पारितोषिक आणि 3 षटकारांना 500 रुपयाचं रोख पारितोषिक ठेवले ते लक्ष्मणजी शेजवळ यांनी. बघूया चेंडू सर्कल मध्ये एक संधी निर्माण, संधीचं सोनं फलंदाज बाद. डीजे 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 पुरात काय माता पुराते. हो अतिशय सुंदररित्या चेंडू टाकला जातोय फलंदाजाला पूर्णपणे बीट केलाय, जखून ठेवलाय, पकडून ठेवलाय. कुठल्या प्रकारची संधी नाही, ना डबल ना सिंगल ना टेबल ना चौकार ना षटकार, फक्त निर्धाव, फक्त निर्धाव. सुंदर गोलंदाजी सचिन यांची. यावेळेस मात्र फलंदाजाने चेंडू खोदून काढलाय, चेंडू सीमारेषेने पाठवलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. एक धाव घेण्यात यशस्वी. बॉल बाकी एक ना. या ठिकाणी लाहे विरुद्ध एकता कसाराचं नाणेफेक झाले आणि टॉसविन जिंकलाय तो एकता कसारा संघाने. निर्णय देखील कळवायचा आहे. कृपया लाळेगावचे सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, किशोरजी खंबाळकर साहेब यांनी स्टेजवरती आसन करायचे. तसेच आमचे जवळीक मित्र भगवान भाऊ खंबाळे देखील यांनी स्टेजवरती यायचं आहे. तर बघूया हा सामना अतिशय सुंदर चालू आहे. ठिकाणी डोंगरीपाडा विरुद्ध एनसीसी कसारा. यावेळेस गोलंदाज येतो पंकज. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. जो गोलंदाज येतो तो चांगली गोलंदाजी करतोय. आजचा दिवस मला असं वाटतं गोलंदाजीसाठी बॉलर साठीच आहे, कारण की या अगोदरचे आपण सामने पाहिले असेल तर सर्व गोलंदाजी सुंदर कामगिरी. चेस करणं थोडंसं कठीण होत आहे, परंतु शक्य अशक्य असं काही नाहीये. सुंदर चेंडू, चेंडू टोल जाणे झेल टिपली. चांगला फलंदाज बाद. OUT आउट. मैदानामध्ये जातो तो सुगत. नॉन स्ट्राइकला उभा तो अनिकेत, स्ट्राइकला सुगत. आणि अनिकेत अतिशय सुंदर फलंदाज, चांगला गोलंदाज, चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो, परंतु तो नॉन स्ट्राइकला उभा आहे. आता गोलंदाज आहे आपल्या समोर पंकज. षटकातील तिसरा चेंडू. ओहो, यावेळेस बॅट ठोकण्याचा आवाज आला होता, परंतु चेंडू मारण्यामध्ये अपयशी ठरला तो फलंदाज.
अतिशय अचूक टप्प्यामध्ये चेंडू टाकला जातोय गोलंदाजाकडनं. फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न, बीट करण्याचा प्रयत्न, धावा खर्च करत नाही हा गोलंदाज. यावेळेस मात्र फटका मारलेला आहे, झेल होते का नाही. चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. या 4 धावा आल्यात. चेंडू निर्धाव केला होता, हरकत नाही, परंतु पुढच्या चेंडू लगेच चौकात टोकलाय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. या वेळेस मात्र चेंडू जातोय जातोय चौकार चौकार चौकार. ठेवलं तर सलग 3 चौकारांसाठी 300 रुपयाचं. ती संधी चालून आले ती बोलून आणले, ओढून आणले या फलंदाजाने. त्याचं नाव म्हणजे सुगंध. सुगंध तर बघूया, 2ची बनते पुन्हा एकदा जोडी, 3ची होईल हॅट्रिक. हॅट्रिकची संधी लक्ष्मणजी शेजवळ यांच्याकडे. चला 3 चौकाराला 300 रुपयाचं रोख पारितोषिक ठेवलंय, पैसे जमा केलेले आहेत. आता मात्र थोडासा विचार करावाच लागेल डोंगरीपाडा संघाला, कारण आक्रमण सुरू झालंय एनसीसी संघाचा. चौकार षटकार ठोकून सुरेख फटका पुन्हा एकदा त्या दिशेने होता, परंतु चेंडू अडवून आला सर्कल मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण. षटक संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. 2 बाद 13. सुरुवात थोडीशी हळू झाली, परंतु सुरुवात झाली, शेवट नाही. अजूनही 18 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता डोंगरीपाडा संघाला, सॉरी एनसीसी या संघाला विजवण्यासाठी. गोलंदाज आला तो परिचित, आपल्या सर्वांशी तो परिचित आहे, आपण त्याला ओळखतो, जाणतो. असे कित्येक सामने त्याला खेळताना आपण पाहिले आहे त्या खेळाडूला. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, सरळ बॅटने चेंडू हवेमध्ये, झेल टिपलेली आहे, फलंदाज बाद. की कुठेतरी हा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला आहे, फक्त सापडला आहे, अजून संपला नाही, कारण की अजूनही फलंदाज बाकी आहेत. परंतु जे सलामीचे फलंदाज बाद झाले त्यामुळे मी सांगू शकतो की थोडीशी अडचण नक्कीच निर्माण झाली असेल. परंतु त्या संघाला, एनसीसी संघाला मी नक्की सांगेल की आयुष्य लहान परंतु छान. अरे लढतोच का वेड्या, लढण्यात छान. तर बघूया कशा प्रकारे ही लढाई होते.
सुरेख फटका बघूया काय येतंय चौकार की षटकार. एकोणावीस 3 बाद 19. खूप वेळानंतर थोडासा मोठा फटका पाहायला भेटलाय. षटकार कडक उत्तुंग लांब लचक असा षटकार. बरं ठीक आहे सामन्याला सुरुवात होते. सुरेख फटका यावेळेस परंतु झेल टिपण्याची संधी येते का नाही आहे त्या ठिकाणी. झेल काही टिपला गेला नाही परंतु 2 धावा पूर्ण होतात. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण होतंय थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय थोडंसं फंबळ होतं या ठिकाणी आपण पाहू शकता. आणि 3 धावा नक्कीच पूर्ण झाल्या असतील. 3 धावा पूर्ण या ठिकाणी. धावसंख्या 22. निश्चितच त्या ठिकाणी 1 किंवा 2 धावा होती. चांगल्याशी गोलंदाजी करतो परिचित परंतु तो धावा जास्त खर्च करतोय. 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केला आतापर्यंत. 1 विकेट 1 षटकार 1 टिबल. अजूनही 3 चेंडू शिल्लक. हे तिसरं षटक मार्गस्थ आहे प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडू अजूनही येणार आहेत. बघूया 3 चेंडूमध्ये आकाश सुंदर फटका या ठिकाणी पाहायला भेटतो आपल्याला. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल यावेळेस. परंतु 1 धाव पूर्ण केलेली आहे. चांगल्याशी फेकी चांगलासा थ्रो या ठिकाणी झालेला आहे. 1 धाव पूर्ण. धावसंख्या 23. तर बघा ना कधी कधी फलंदाज बाद होतो तर कधी षटकार मारला जातो कधी सिंगल जाते. निर्धाव चेंडू अजूनही पाहायला भेटला नाही या षटकामध्ये. 4 चेंडू टाकण्यात आलेत. 1 विकेट आहे 1 षटकार आहे 1 टिबल 1 सिंगल आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. बघूया येणारे 2 चेंडू आपल्याला काय सांगून जातात काय दाखवून जातात. चांगला फटका आहे मोठा फटका आहे. बघूया या फटक्यावरती काय होतंय. उत्तुंग फटका कडक षटकार. सत्तावीस. 27 3 बाद 27. शेवटचा चेंडू. या ठिकाणी एनसीसी या संघाला एक नामी संधी. 3 चौकारासाठी 1,000 रुपयाचा पारितोषिक ठेवले ते निलेशजी गुजर साहेब यांनी. आणि सलग 3 षटकारासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक ते देखील निलेशजी गुजर यांच्याकडनं. शेवटचा चेंडू या षटकातील. उत्तुंग फटका आहे परंतु चेंडू जातो फायनलच्या दिशेने. बघा पंच आपल्याला इशारा देतीलच. 4 धावा. षटक संपलेला आहे.
आणि 12 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 26 धावा. या ठिकाणी एक टू व्हीलर या ठिकाणी पडलेले 56 61 पल्सर. तर बघूया समीकरण येऊन पोहोचले ते 12 चेंडू 26 धावा. दोन्ही संघांना समान संधी. 12 चेंडू 26 धावा. आकाश ओके स्ट्राईकला फलंदाज तो आकाश. दिशाहीन गोलंदाजी सचिन यांची. वाईट चेंडू. चांगला असे पंच लाभले या सामन्याला. रमेश घोडे पप्पू साखरे. सुंदर चेंडू यावेळेस मात्र छेद केला या ठिकाणी. एसटीला भेद केलाय. तिरपाचित झालाय. कधीही आपल्या संघाला सामन्याचा विजय मिळवून देऊ शकतो असा फलंदाज अजूनही मैदानामध्ये नॉन स्ट्राईकला उभा. तर चांगला असा गोलंदाज आपण पाहतोय सचिन. पहिल्याच चेंडूवरती थोडीशी दिशाहीन गोलंदाजी झाली होती परंतु नंतर कमबॅक करून एक विकेट नक्कीच मिळवला. पुन्हा एकदा षटकातील दुसरा चेंडू टाकतो तो सचिन. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलेला आहे परंतु धावा या ठिकाणी खर्च होणार. एक धाव तर खर्च झालेली आहे आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. एक धावने धावसंख्यात भर होते. धावसंख्या 33. 4 बाद 33. यावेळेस मात्र अनिकेतला हॅट्रिकचा चान्स आहे. या अगोदर त्यांनी सलग 2 चौकार ठोकले. षटक संपला. त्यानंतर स्ट्राईक मिळाली नाही. हॅट्रिक होऊ शकते. विकेट जाऊ शकतो. झेल टिपली जाऊ शकतो. काय होतंय या ठिकाणी. झेल सोडलीये. चेंडू भूमीला अर्पण केलाय. चेंडू सरळ आदळला. तो हातावरतून जमिनीवरती झेल सुटली. 2 धावा या ठिकाणी खर्च झाल्यात. धावसंख्या 2 नि पुढे धावसंख्या 35. आता मात्र 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा स्ट्राईकला चांगला असा फलंदाज अनिकेत परंतु चांगला असा गोलंदाज देखील समोर आहे सचिन. चांगलीशी लढाई चालू आहे क्रिकेटची या ठिकाणी. मैत्रीपूर्ण लढाई म्हणता येईल कारण की दोन्ही संघ एकाच विभागातील खर्डी कसारा विभागातील. नेहमी हे 2 संघ एकमेकांसमोर येतात. असं नाही की हेच 2 संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर आलेत. या अगोदर हे 2 संघ एकमेकांसमोर आलेत. एकमेकांना पराभूत केले. एकमेकांना खडे चारले. धूळ चारली. माती चारली. पाणी पाजलं. आसमान दाखवलं आणि आज पुन्हा एकदा एकमेकांसमोर हे 2 संघ गाठ पडली. ठका ठका. तर बघूया कोण विजय होतोय कोण पराजित होतोय. यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी. थोडंसं प्रेशर थोडासा दबाव या गोलंदाजावरती नक्कीच दिसून येतोय. दिशाहीन गोलंदाजी केली जाते. 51 धावा ठिकाणी खर्च केले जातात. परिणामी एनसीसी कसारा संघाच्या धाव खात्यामध्ये 1 धाव जमा होते. तर 1 धावने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 36. आतापर्यंत 36. रेक फटका या ठिकाणी. बघूया झेल होते का. चेंडू जातो सीमारेषे पार. चौका.
8 आणि 17. यावेळेस मात्र वेगळं चित्र पाहायला भेटतंय. 8 चेंडू 17 धावा. या अगोदर होत्या 9 चेंडू 22 धावा, परंतु या एका चेंडूमध्ये जवळजवळ 5 धावा कमवल्या आहेत. एक वाईड एक चौकार. 8 चेंडू 17 धावा. धावसंख्या बाधी 17 आणि दोन्ही संघांना आहे तो खतरा, कारण कोणतरी विजय होणार कोणताही पराजय होणार. परंतु येणारे चेंडू आणि समोर धावा आपल्याला सांगतील की कोण विजय होणार कोण पराजय होणार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज तो सचिन. समोर उभा तो चांगला फलंदाज अनिकेत. सुरेख फटका आहे. चेंडू हवेमध्ये उंच. बघूया झेल होते का. झेल नक्कीच टिपले मला असं वाटतंय आणि झेल टिपली गेलेली आहे. फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या यावेळेस मात्र स्थिरावली आहे. धावसंख्या 40. मी तर फोटो काढ रे. थांब सुरू. गडीबाद आणि त्यांचे छोटे बंधू त्यांचं स्वागत निलेश गुजर मेजर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. किती पाहिजे आता. पुन्हा एकदा समीकरण पोहोचले ते 7 चेंडू आणि 17 धावा. आणि नक्कीच खतरा आहे दोन्ही संघांना, कारण की 7 चेंडू 17 धावा. आपण पाहू शकता दिशाहीन गोलंदाजी. वाईट चेंडू या ठिकाणी. असं नाही की हा पहिलाच सामना आहे ज्या वेळेस समजा 7 चेंडू 17 धावा पाहिजे 20 धावा पाहिजेत, तेव्हा जो गोलंदाज आला त्याने वाईट चेंडू टाकला या अगोदरच्या सामन्यामध्ये. कारण की एक महत्त्वपूर्ण सामना असतो त्यावेळी नक्कीच एक दबाव असतो, एक प्रेशर असतं प्रत्येक खेळाडूवरती, आणि तेव्हा अशा हालचाली पाहायला भेटतात दिशाने गोलंदाजी. आता मात्र 7 चेंडू 16 धावा. चांगला चेंडू आणि चांगलाच फटकावलाय. बघूया झेल होते का. झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही. चेंडू अडवण्याचा प्रयत्न ठिकाणी केला गेलाय. 2 धावा. धावसंख्यात भर. धावसंख्या 43. एकदम सुरेख पार रीतीने मारला हा चेंडू. बघूया चेंडू अडवतो की चेंडू जातो सीमारेषे पार, तर बघूया. चांगला क्षेत्ररक्षण झाल्या ठिकाणी. जेवढी चांगली फलंदाजी तेवढी चांगली गोलंदाजी क्षेत्ररक्षण. या ठिकाणी सामना अतिशय रोमांचित गंमतीदार रोमांचित एकदम होतो या ठिकाणी.
आता मग स्ट्राईकला आला तो विशाल. 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू टाकलाय आणि त्यावरती एक धाव नक्कीच मिळाली एनसीसी या संघाला. आता मात्र 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. बघूया 3 चेंडू 12 धावा. चांगला जोरदार फटका. अतिशय सुरेख पायांची हालचाल करत फलंदाज पुढे आला आणि सरळ षटकार टोकला. फलंदाज समोर दिलीप. आता मात्र पाहिजे 2 चेंडू 6 धावा. म्हणून मी सांगेल तुम्ही ही मॅच पहा. 2 चेंडू 6 धावा. आता मात्र नक्कीच चित्त थरकवणारा सामना. यावेळेस मात्र हा चेंडू हृदयाचे टोके धडधडतोय. बघूया चेंडूवरती किती धावा खर्च झाल्या आहेत. 22 मध्ये 1 चेंडू. आता मात्र 1 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेसिंग या ठिकाणी. षटकार मारावा लागेल. 1 चेंडू 6 धावा. 6 धावा 1 चेंडू. षटकाराची आवश्यकता होती कारण की 5 धावा झाल्या नसत्या षटकारच मारावा लागल्या असत्या. आला नाही. ज्ञानेश्वर